हरितके म्हणजे काय तर एक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं लिक्विड फॉर्ममध्ये एक प्रोडक्ट आहे. मी तुम्हाला याच्यापूर्वी VSIची माहिती सांगितलेली आहे आणि काही टीन संदर्भात वसंत ऊर्जा संदर्भात ह्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांचाच एक दुसरा प्रोडक्ट आहे हरितके. हरितके म्हणजे काय की आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सगळीच प्रोडक्ट ह्याच्यामध्ये आपल्या ऊस शेतीसाठी वापरता येतात. ऊस शेती काय सर्वच पिकांसाठी वापरता येतात, कुठलंही कोणतंही पीक असू दे त्या पिकाबद्दल काय ते पूर्णपणे संजीव प्रकारचे हे आहेत, बुरशी आहेत, टॉनिक आहेत, संजीवक आहेत. ही तिन्ही प्रकारचे प्रोडक्ट्स कसे होतात की बीज प्रक्रियेला चालतात, फवारणीसाठी चालतात आणि अळवणीसाठी चालतात. तर हरितके काय तर हवेतला नत्र स्थिरीकरण पिकामध्ये स्थिर करण्याचं प्रोसेस ते हरितकेमध्ये करत असतं. समजा तुम्ही हरितकाचं आळवणी केलं किंवा तुम्ही फवारणी केली किंवा बीज प्रक्रिया केली तरीसुद्धा हरितकेमध्ये हे प्रोडक्ट चालू शकतं. मग ते ऊस असो किंवा अन्य कोणतंही पीक असो. आता हरितकाच्या फवारणी केल्यानंतर तुमचा 2 पोती युरिया जर टाकायचं असेल तर ते फक्त 1 लिटर औषध आहे की ते स्वस्त आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक द्रव्ये मिक्स करता येतात. बुरशीनाशके मिक्स करता येतात, रासायनिक खतं मिक्स करता येतात किंवा रासायनिक औषधं मिक्स करता येतात. हे तिन्ही प्रोडक्टमध्ये गरीब शेतकऱ्यांसाठी प्रोडक्ट केलेली उत्पादनं आहेत वसंत ऊर्जा आणि VSIने. शेती क्षेत्रामध्ये औद्योगिक क्रांती VSIने केलेली आहे, काहीतरी केलेली आहे. याच्या पाठीमागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की नत्र आता तुम्हाला एकतर पोत्यानं जर टाकलं तुम्ही तर नत्र हवेत उडून जातं. ते पिकाला जास्त उपलब्ध 50% नत्र हवेत उडून जातं आणि राहिलेलं 10-20%च पिकाला उपलब्ध होतं. तर हरितके नावानं जे काढलेलं आहे आता नॅनो युरिया नॅनो DAP तुम्ही बघितलेलं आहे की ते त्याप्रमाणे ते हरितके म्हणून एक हे आहे, लिक्विड फॉर्ममध्ये करत आहे आणि स्वस्त आहे. वसंत ऊर्जा आणि हे VSIने काढलेलं एक प्रोडक्ट चांगला अतिशय आहे आणि ऊसासाठी तो मी वापरतो. त्या ऊसासाठी फवारणी मी केलेली आहे. आणखीन एक फवारणी माझी राहिलेली आहे ती मी ड्रोन मार्फत करणार आहे.